नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला आज एक स्पेशल रेसिपी बनवत आहे, खास आपल्या अद्वैतच्या फर्माईशनुसार. आज त्याला ना बर्गर खाण्याची इच्छा झाली होती आणि मी त्याला म्हटलं, की "बाहेर बर्गर खाण्यापेक्षा मी तुला घरी बनवून देईन." आणि मी लिटरली ते विसरून गेले. आणि मग मी संध्याकाळी घरी आल्यानंतर ना त्याचं चालू झालं, की "तू म्हणाली होतीस." कारण एकदा एक गोष्ट सांगितली, की अद्वैत कधीच विसरत नाही. मग त्यानंतर यांना पटकन सांगितलं, की "मला एक थोडासा ब्रेड पुडा आणि त्यानंतर थोडेसे बन आणून द्या." बाकी तर सामान घरामध्ये होतंच. मग पटकन ब्रेड काय केले, बटर लावून व्यवस्थित टोस्ट करून घेतले आणि त्याचं म्हटलं छान पद्धतीने ब्रेड स्क्रम्ब तयार करावं. आणि आता सध्या ब्रेड भाजून घेतले, साईडला गार करायला ठेवले. मग त्यानंतरनं पुढच्या प्रोसेसला सुरुवात केली. आता टिक्की बनवायची होती मला, आलू टिक्कीच बनवणार होते. आता वेगळा तर काही ऑप्शन नव्हता घरामध्ये. सो मग त्यासाठी बघा मी थोडंसं ऑनियन, त्यानंतरनं जिंजर, गार्लिक, मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली. हे सगळं थोडंसं आपलं बटर टाकलं, त्याच्यामध्ये टॉस करून घेतल्या ह्या भाज्या. ह्या व्यवस्थित टॉस झाल्यानंतर ना आपण पुढच्या तयारीला सुरुवात केली. आता झालं असं, की ही टिक्की आपण अगोदरच बनवली आणि त्यानंतरनं फ्रिजला जर सेट होण्यासाठी ठेवली, तर ती छान पद्धतीने कडक होते. इन जनरल आपण बाहेर पण जे बर्गर खातो ते फ्रोझन फॉर्मॅटमध्ये असतं. त्यामुळे ती टिक्की मस्त अशी कडक होते. पण आता वेळही नव्हता तितका. मग ते बनेल की नाही बनेल मला एक शंकाच होती. म्हटलं बघूया लेट्स ट्राय करूया जसं होईल तसं आता कारण अद्वैत तर काही ऐकणारच नव्हता. त्यामुळं मग म्हटलं की आता बघूयात. आता वेळ तर नाहीये त्याला फ्रोझन करायला पण गरमागरमच त्याला थंड करून बघूया कशा पद्धतीने बनतीये. सो त्यामुळं मग कांदा घेतला. कांदा चांगला फ्राय झाला. त्यानंतरनं त्याच्यामध्ये मी टाकलं अद्रक आणि लसूण. त्यानंतरनं माझ्याकडे घरी थोडेसे मटार होते ते टाकले. आता मोस्ट ऑफ टाईम ह्याच्यामध्ये ग्रीन पीज वगैरे जातात, पण हे आपल्याकडे कच्चे मटार होते, जे आपण शेंगातून सोलले होते. सो मी तेच यूज केले आणि थोडेसे उरलेलेही होते. म्हटलं चला हे पण कामी येतात आहे. या पद्धतीने सगळं असं छान पद्धतीने मिक्स झालं. त्यानंतरनं त्याच्यात थोडीशी कट केलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली. आता हिरवी मिरची टाकत असताना त्यातल्या बऱ्याचशा मी बिया काढून घेण्याचा प्रयत्न केलाय, कारण मुलं खाणार होती आणि ते तिखट होऊ नये जास्त स्पायसी यासाठी. चला तर या पद्धतीने भाज्या आता थोड्याशा आपल्या झालेल्या आहेत टोस्ट. त्याच्यात मसाले टाकूयात. थोडीशी ऑरिगॅनो टाकलं मी त्यामध्ये. त्यानंतरनं थोडंसं चिली फ्लेक्स ॲड केलं. हे छान पद्धतीने अगोदर मिक्स करून घेतलं. ह्या भाज्या आपण फक्त थोड्याशा टॉस करतो आहोत. त्यानंतरनं मी त्याच्यामध्ये थोडंसं आपलं मिरेपूड टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण सॉल्ट अगोदर थोडंसं कांदा परतताना टाकलं होतं. त्यानंतर आता चवीनुसार तिखट, गरम मसाला, मीठ या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. स्पाइसेस आता तुमची मुलं किती तिखट खातात वगैरे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. चला तर या पद्धतीने आता ह्या भाज्यांना पुन्हा सगळे स्पाइसेस असे लागतील या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण काय करूयात, पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. यासाठी आपण काय केलं थोडेसे एक्स्ट्रा स्पाइसेसमध्ये थोडंसं मी चाट मसाला, त्यानंतरनं धना पावडर या पद्धतीने थोड्याशा मी गोष्टी त्याच्यामध्ये अजून ॲड केल्या, जेणेकरून ते थोडंसं असं टेम्प्टिंग लागेल आपल्याला. आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतला. तर तोपर्यंत बटाटे बॉईल करून ठेवलेच होते आपण साईडला. मी बॉईल केलेले जे पोटॅटो आहेत, ते मस्तपैकी आपण काय केलं, एका चाळणीच्या साहाय्याने त्याला किसून टाकले. आता तसे तुम्ही टाकू शकतात, पण मोठे लम्प्स राहण्याची शक्यता असते. सो त्यामुळं जर तुम्ही ऑलरेडी किसून टाकले, तर मस्तपैकी ते एकजीव व्हायला मदत होते. अशा पद्धतीने आता हे सगळं काय केलं मी एकजीव केलं. आता हे सगळं केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की कॉर्नफ्लॉवर आहे की नाही माहितीच नाही आणि ऑलरेडी आपण सामान मागवलं होतं शॉपमधून बन्स आणि ब्रेड्स. सो आता पुन्हा दुसऱ्यांदा शॉपमध्ये जायचं म्हणजे आता फार कसरत होणार होती. लकीली मला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घरामध्ये सापडलं. म्हटलं चला अद्वैतपुरतं तर काम भागण्याइतकं होतं. सो म्हटलं त्याच्यातच काम चालवून घेऊयात. अशा पद्धतीने आपलं मधलं थोडंसं स्टफिंग रेडी झालं. मला थोडासा चाट मसाला कमी वाटल्यामुळे मी थोडासा पुन्हा ॲड केला. त्यानंतर याला मस्तपैकी मिक्स करूया. स्पाइसेस म्हणजे काय, की ज्या पद्धतीने आपण गरम मसाला, लाल तिखट, मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, चाट मसाला, त्यानंतरनं थोडीशी धनापूड, थोडीशी जिरा पूड ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि छान पद्धतीने याला एकजीव करून घेत आहोत. आता हे जेव्हा छान एकजीव होईल त्यातलं पाणी थोडंसं ड्रेन होऊन जाईल कारण आपण पोटॅटो आत्ताच बॉईल केले आणि लगेच त्यामध्ये ॲड केलेले आहेत. ह्या प्रोसेसला आहे ना थोडासा टाईम लागतो. छान असे बटाटे तुम्ही काय करायचे बॉईल करायचे, मग ते ड्रेन करायला ठेवायचे. छान असे कोरडे झाल्यानंतरनं सोलून मग छान असं त्याची पॅटी रेडी करायची. मग ब्रेड क्रम्ब वगैरे ह्याला लावून कोट करून ती फ्रिजमध्ये ठेवायची. मग फ्रिजमध्ये छान कडक झाल्यानंतर ती तळायची आपल्याला. पण आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण तसेच ते ब्रेड थंड झालेले मिक्सर जारमधून काढले. त्यात थोडंसं मीठ मी ॲड केलं, जेणेकरून त्याला टेस्ट येईल आणि गरमच हे जे आपलं मिश्रण होतं त्याची मी पॅटी करायला घेतली. आता मिश्रण सुद्धा थोडं थंड होऊ दिलं पाहिजे होतं. पण आता अद्वैतला काही
काय म्हणतो आपण वेट करण्याची कॅपॅसिटी नव्हती. त्यामुळे तसंच गरमच मिक्सचर घेतलं मी. त्याच्याच 2-4 पॅटीस रेडी केले. त्यानंतर ना आता हे जे तयार झालेल्या पॅटी होत्या ह्या आपल्या ज्या कॉर्नफ्लॉवरची स्लरी होती बघा या पद्धतीची त्याच्यामध्ये मी डीप केलं. आता ती थोडीशी थिकच हवी, जास्त पातळ नको जेणेकरून त्याला कोट झालं पाहिजे आणि त्यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसंच कॉर्नफ्लॉवर होतं. सो मी लास्टचे 1-2 पॅटीजना आपलं जमेल तसं थोडंसं ॲडजस्टमेंट केली. त्यानंतरनं ब्रेड स्क्रममध्ये छान असे ते डीप केले. आता ॲक्चुअली हे जायला हवं होतं फ्रिजमध्ये, पण आपण डायरेक्टली आता त्याला तळण्यासाठी घेणार आहोत. त्यामुळे थोडीशी पॅटी आपली लूज होणार आहे, कारण आपल्याकडे वेळच नव्हता तितका. तर आता मी याला डीप फ्राय न करता थोडंसं शॅलो फ्राय करते आहे आपल्या पॅनमध्ये. छान पद्धतीने ही पॅटी काय केली आता दोन्ही साइडने व्यवस्थित गोल्डन होईस्तोपर्यंत फ्राय करून घेतली. आता एक-एक करून ह्या सगळ्या पॅटी मी काय केल्या फ्राय करून घेतल्या आणि त्यानंतरनं मी सुरुवात केली होती, की आपला ब्रेड बन बनवण्यासाठी. आता बनला सुद्धा मधून कट केलं. त्यानंतरनं गॅसवर छान पद्धतीने दोन्ही साइडने बटर लावून घेतलं, फ्राय करून घेतलं. सुरुवातीला एक पॅटी आपली रेडी झाल्यानंतर लगेच गरमागरम एक आपण बर्गर अद्वैतला बनवून दिलं. देन मी बाकीच्या सगळ्या पॅटी ज्या होत्या त्या एकत्र फ्राय करत बसले. कारण अद्वैतला घाई झाली होती आणि तो सारखा चक्कर मारत होता, की कधी एकदाचा माझा व्हेज बर्गर रेडी होतोय आणि लिटरली मला असं वाटलं, की तो किती खाणार आहे? हार्डली एखादा बर्गर खाईल वगैरे, पण नाही. त्याने छान पद्धतीने 2 असे भरपूर बर्गर खाल्ले आणि पोटभर खाल्ले आणि त्याला आवडले सुद्धा आणि मेन म्हणजे तो म्हणाला, की "मम्मी हे जास्त छान लागतात." कारण मला वाटलं नव्हतं, की पॅटी थोडीशी लूज झाली तर त्याला ते आवडेल, नाही आवडेल बाहेरच्या बर्गरपेक्षा. पण कसं आहे ना, की ताजी गोष्ट खायला कधीही चांगली लागते आणि त्याला खरंच ती आवडली. तर नेक्स्ट टाईम जेव्हा कधी आपला बर्गरचा प्लॅन असेल ना, सकाळीच आपण काय करूयात, पॅटी बनवून ब्रेड क्रम्बने कोट करून आपण फ्रिजमध्ये ते लावून देऊया. जेणेकरून संध्याकाळी आपल्याला फक्त बर्गर असेंबल करता येईल आणि आपल्या कामासाठी पण ते थोडंसं सोपं होईल. आता या सगळ्याच गोष्टी एकाच टायमिंगला चालू होत्या, तर ते थोडंसं मला मॅनेज करायला हार्ड जात होतं. हे बघा या पद्धतीने पॅटी मी एका चाळणीमध्ये काढून ठेवल्या होत्या. आता त्यानंतरनं आपण लावून घेऊया एक व्हेज बर्गर. आता ह्या अद्वैतचं सेकंड व्हेज बर्गर आहे. एक ऑलमोस्ट त्याने फिनिश केलेला आहे. चला आता ह्या बनला मी काय करते हळू आपण जे कटिंग करून ठेवलेले व्हेजिटेबल्स आहेत ते ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी लेट्यूस, ऑनियन, त्यानंतरनं टोमॅटो, काकडी जेवढं काही अवेलेबल होतं घरात ते मी कट करून ठेवलं. सो आता मी याच्यावर टाकलेलं आहे आपलं एगलेस मेयोनी. त्यानंतरनं त्याच्यावर टाकलेला आहे पिझ्झा पास्ता सॉस. आता याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे सॉसेस ॲड करू शकता. तंदुरी सॉस येतो याच्यामध्ये फ्लेवर्समध्ये. त्यानंतर पेरी-पेरी सॉस येतो. तर कुठलाही सॉस तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ॲड करू शकता. इन जनरल बाहेर थोडासा पेरी-पेरी किंवा स्मोकी तंदुरी पद्धतीचा जो सॉस आहे तो वापरला जातो मेयोनीजसोबत. तो लावल्यानंतर ना त्यावर एक पॅटी ठेवली छान पद्धतीने त्याच्यावर आता कांदा, टोमॅटो, काकडी आणि लेट्यूस पण होतं लकीली माझ्याकडं. सो मी ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं. ॲक्चुअली त्याला हे लक्षात त्यामुळंच आलेलं नाही, की मी बाजारातून आणताना लेट्यूस आणलं होतं आणि त्याने ते पाहिलं होतं. त्यामुळं त्याला लक्षात होतं, की आपल्याला बर्गर करायचंय आणि आज बाहेर गेल्यानंतर त्याने ते कुठेतरी बघितलं आणि त्याला ते क्लिक झालं. तर म्हटलं चला आता त्याने आठवण केलीच आहे, तर त्याचा यूज पण होऊन जाईल. आता आज माझ्याकडे आहे ना चीजच्या स्लाइसेस नव्हत्या. पण माझ्याकडं जे आपण म्हणतो ना, की डीप चीज होतं, की जे मी काय करू शकते त्याच्यावर स्प्रेड करू शकते, चीज स्प्रेड. सो मी बनला ते चीज स्प्रेड लावलं आणि त्यानंतर ना मग आपल्याकडे जे घरामध्ये मोझरेला टाइप चीज होतं, तर ते मी ग्रेट करून टाकलं. ह्याला इन जनरल आपण काय करतो चीज स्लाइसेस यूज करतो. म्हणजे बघितलं का बरेचसे जुगाड चालू आहे याच्यामध्ये अवेलेबल थिंग्समध्ये करायचा प्रयत्न चालू आहे. चीज स्लाइस असली ना ती कशी मस्तपैकी सगळी इव्हनली होते. पण आता आपल्याकडे चीज स्लाइस अवेलेबल नव्हते. क्यूब होता थोडा ग्रेट करून टाकला आणि त्यानंतरनं आपण चीज जे डीप चीज होतं आपल्याकडे, तर तो चीज स्प्रेड मी त्याला लावला. ते असेंबल केलेलं बर्गर हलू नये यासाठी एक टूथपिक मी टाकली त्यामध्ये. पुन्हा पॅन गरम केला आणि त्यावर मस्तपैकी दोन्ही साइडने बर्गर थोडासा गरम करून घेतला. जे आपण बनसुद्धा गरम केलेला होता, आतली पॅटीसुद्धा गरम केलेली होती. पण थोडेसे जे आपण आता वापरलेले काकडी, टोमॅटो वगैरे जे व्हेजिटेबल्स आहेत ते आणि त्यानंतरनं चीज मेल्ट व्हावं यासाठी आपण ही गोष्ट तव्यावर पुन्हा एकदा गरम करून घेतली. तव्यामध्ये करू शकतात, त्यानंतर तुमच्या एअर फ्रायरमध्ये करू शकतात, ओव्हनमध्ये करू शकतात. ठीक आहे. या पद्धतीने आता मस्तपैकी हे व्यवस्थित रेडी केलं. त्यानंतर ना अगोदर त्यातली टूथपेक काढून घेतली. लक्ष करून काढायची किंवा जर लक्षात राहत नसेल तर टाकू नये कारण खाताना ती लागू शकते. तर या पद्धतीने मस्त असं बर्गर रेडी झालं होतं. मस्त एक प्लेट घेतली, त्यावर बटर पेपर ठेवला आणि बर्गर अद्वेसाठी मी रेडी केलं.
आता त्याच्यासोबत मी त्याला दिलं होतं एक टोमॅटो केचअपची पुडी. छान पद्धतीने असं मस्त असा हॉटेलसारखा फील येत होता. त्याच्यात फक्त कमी होती ती फ्रेंच फ्राईजची. पण आता फ्रेंच फ्राईज काय मी करत बसणार नव्हते. या पद्धतीने मी अद्वैतसाठी हा मस्त असा बर्गर घरच्या घरी रेडी केला आणि खूप असा वेळही त्याला लागलेला नाहीये. त्यामुळे इझिली होतो बर्गर घरीसुद्धा आणि एकदम तुम्ही विश्वास ठेवणार नाही, की हॉटेलपेक्षा पण छान भारी टेस्ट घरच्या घरी बनलेल्या बर्गरची आलेली आहे. यामध्ये पॅटी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता. जसं की आपण आज आलूची टिक्की केलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही चिकन टिक्की वगैरे करू शकता. त्यामध्ये तंदूर फ्लेवर वगैरे. चला तर अद्वैतला टेस्टला देऊया. अद्वैत काय म्हणतो बघूया. अद्वैतला तर खरंच खूपच आवडला. मी तुम्हाला म्हटलं, की पहिला बर्गर मी त्याला ट्राय करायला दिला होता. त्यानंतर मी बाकीचे बर्गर बनवण्यासाठी घेतले. आपल्याला हार्डली एक बर्गर सुद्धा जाणार नाही. पण अद्वैतचा हा खूप फेव्हरेट डिश असल्यामुळे त्याने किमान 2 बर्गर तरी आरामात खाल्ले होते. त्याला खूप जास्त आवडलं होतं. हे बघा मस्तपैकी मधून तुम्हाला व्ह्यू दाखवते छान दोन्ही साइडने भाजल्यानंतर मस्त असा बर्गर आपला रेडी झालेला आहे. घरच्या घरी आणि मम्मीच्या किचनमध्ये रेडी झालेला बर्गर तुम्हाला कसा वाटला कळवायला विसरू नका. आणि आपली रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. अद्वैत तर आता त्याचं बर्गर एन्जॉय करतो आहे. तुम्ही कधी तुमचं बर्गर एन्जॉय करणार आहात नक्की कळवा. चला तर मग आता भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत बाय बाय.